कॅमेरा ऑन कर. कॅमेरा ऑन कर. हे बघ, कॉलेजमध्ये तर नाही, सॉरी, क्लासमध्ये मी आणि आधी सोबतच होती, तर आम्हाला दोघांना तर नाही व्हायरल. मग कॉलेजमध्ये कोणाला होतं का साईडच्या मैत्रिणींना वगैरे? ताप उतरला नाही ना तर प्लेटलेट्सचं चेक करून दिलं. पांघरून 2-3 पांघरून घेऊन झोप, म्हणजे तुला 10 मिनिटं ताप चालला जाईल. रिकामी जो बुद्धी मारतो असं काही बोलू नको. घामाला तर ताप चालला जातो माझं. खचखच खाशील नाही तर माझी. सकाळपर्यंत तर खिदी करत होती. अचानक काय विचारलं दुपारीच संध्याकाळी विचारलं का आजारी आहे का? वाटलंच नाही तुझ्या आवाजाने बदल नसेल तुला. हो ना, छोटी छोटी बाळाला आला आला राग आला. ओरडते काय म्हणजे ओरडते काय मग बहीण आहे ती तुझी. जास्त शिवाने द्यायचं. लुलुलु बाळाला लाग आला. गप्प बरं व्हायचं. जर मला म्हणलेलं उद्या सकाळपर्यंत तू आजारी दिसली तर बघ काय खरं बोलते. उद्या फ्रेंडशिप डे, मैत्रिणीसाठी जरा गिफ्ट स्टार्ट करायचं. हाला मॅड्रिड, हाला मॅड्रिड. ठीक आहे, चल झोपतो आता, कर आराम. काय ओरडत नाही तुला. झालं का जेवण? मला जेवायला आईने दिलंच नाही. बिग बॉस मध्ये रितेश देशमुख शाळा गेलाय ना, आणि की तंबोळीला खूप बोलणार होता. 9 वाजून गेले ती 9वीच झाले तर रितेश भाऊ आपला जात नाही असतं निकीला. का? निकीला डायरेक्ट माफी मागायला लावतो तो. ती त्या वर्षा उजगावकरला बोलली ना, आणि मराठी ती हिंदी असून मराठी ऍक्टर्सचा अपमान करते ना,
मग तो तिला बोलला माझ्या मराठी लोकांचा अपमान केलेला मी सहन करणार नाही आणि ज्यांना मराठी लोकांचा